पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट। दोन्ही नेत्यांनी नवी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे। बुधवारी शरद पवारांनी मोदींना भेटून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट झाली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी यांचं 10 ऑगस्टला दिल्लीत रिसेप्शन। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 6 जनपथ निवासस्थानी पार पडणार सोहळा। सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता। खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट। मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लाखानी यांचं दिल्लीत होणाऱ्या रिसेप्शनचं निमंत्रण दिलंय। निवृत्ती नाही पण कुठेतरी आपण थांबलं पाहिजे। माझ्या 7 टर्म झाल्या, आणखी किती वेळा निवृत्तीच्या चर्चेवरती मंत्री गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण। तर पक्षाची जबाबदारी कोणाच्या तरी हातात द्यावी लागणार, महाजनांनी वक्तव्य केलं। माझा म्हणण्याचा अर्थ होता की आपण एकदम सरणावर जाईपर्यंत मग मी मला वाटतं कुठे थांबलं पाहिजे आणि हे करायचं ना। 7 टर्म झाल्या, 8 टर्म मध्ये किती वेळा आपण पुढच्या पिढीला मला वाटतं संधी दिली पाहिजे। युवकांनाही संधी मिळाली पाहिजे, तरुणांना संधी मिळाली पाहिजे। त्याचं चालातली उठातली बसातली टांगाटोल्या करून व्हीलचेअरवर चालायचं आणि आपण म्हणत नाही मीच, मला वाटतं ते आपल्या डोक्याबाहेरचं आहे सगळं। माधुरी अत्तेनीच्या घर वापसीसाठी माजी खासदार राजू शेट्टींचं आज 1 दिवसीय उपोषण। नांदणी मठाच्या परिसरामध्ये उपोषण। आंदोलनाची दिशा देखील आज ठरवली जाणार। 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी अत्तेनीला नांदणी मठामध्ये परत आणण्याची मागणी आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, मात्र भंडाऱ्यात विकासाचा चिखल। मेडिकल कॉलेज आणि शाळा कॉलेजचे रस्ते चिखलात। भूमिगत गटाराच्या संथ कामामुळे विद्यार्थी आणि नागरिक बेहाल। धुळे शहराच्या विविध भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावरती दुरावस्था। लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते अवघ्या काही दिवसांमध्येच खड्डेमय। कोल्हापुरात रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। सांगली फाट्याजवळ महामार्गाचं काम रखडलं, तर महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका, वाहन चालकांची मागणी। टोल भरूनही खड्ड्यांची शिक्षा। पुणे बंगळुरू महामार्गावरती वाहनधारक त्रस्त। रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। पुणे सातारा दरम्यान महामार्गाची दयनीय अवस्था। सांगलीहून तासगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरती खड्डे, तर कुपवाड मार्गावरचा रस्ता देखील खड्डेमय। पावसाचं पाणी खड्ड्यात साचून राहिल्यामुळे दुचाकींच्या अपघाताचं प्रमाण वाढलंय। शहरामध्ये फक्त 516 खड्डे, पिंपरी चिंचवड पालिकेचा दावा। मात्र जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील नाशिक फाट्याजवळच 516हून अधिक खड्ड्यांमुळे पालिकेची पोलखोल। तर गेल्याच आठवड्यामध्ये शहरातील 928 खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा आहे। ठाण्यातील फाउंटन ते गायमुख या 4 किलोमीटरवरील टप्प्यामध्ये खोल खड्डे। वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण, तर खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये घोडबंदर रोडवरती अनेक अपघात। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील 6,18,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ। लातूर आणि परभणीचा दुसरा क्रमांक। छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर शहरात सराफा दुकानातून 1.5 तोळे सोन्याची अंगठी घेऊन भामटा फरार। गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू। नंदुरबार गुन्हे शाखेची अवैध दारू तस्करी विरोधामध्ये मोठी कारवाई। गुजरातकडे जाणारा विदेशी बिअरचा साठा जप्त केला। 6,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नागपूर महापालिकेच्या आपली बस चालकानं महिला प्रवाशाला शिवीगाळ केल्याचा आरोप। बस स्टॉपवरती उतरण्याआधीच दरवाजा बंद केल्याबाबत विचारणा केली असता चालकानं शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। चालकावरती कारवाई करण्याची मागणी होतीये। रत्नागिरीतील खेड शहरालगतच्या जगबुडी नदीत कोसळला कंटेनर। नदीपात्रात मॅगीच्या पॅकेट्सचा खच पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। एनडीआरएफच्या पथकानं मृत कंटेनर चालकाला बाहेर काढलं। विदर्भातील धरणांमध्ये अद्यापही अपेक्षित जलसाठा नाही। आतापर्यंत विदर्भातील 26 मोठ्या धरणांमध्ये 49.76% जलसाठा आहे। सोलापूरच्या उजनी धरणातील विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ। वारकऱ्यांचे धोकादायक स्नान ठरतंय, प्रशासनाची डोकेदुखी। उजनी धरणातील विसर्गामुळे वीर धरणामधूनही पाण्याचा विसर्ग।
नाशिकमधील गोदावरीच्या पुरानं कुंभमेळ्याचं नियोजन बिघडणार. पुरामुळे गोदा घाटावरील बांधकामाला फटका. कुंभमेळ्यातील पावसाची प्रशासनाकडे पर्यायी व्यवस्थाच नाहीये. तर 2 पावसाकडे केस स्टडी म्हणून बघितलं जात असून प्रशासनाची लिटमस टेस्ट झाल्याचा महापौर हिमगौरी आडके यांचा दावा. आम्ही लवकरात लवकर आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन आणि नक्कीच आपल्या मुख्यमंत्र्यांचं देखील खूप बारीक लक्ष आहे. त्याच्यामुळे जे काही याच्यामध्ये आपण एक म्हणू की रियालिटी स्पेसिफिक चेक देण्याची गरज आहे आणि काही टेक्निकल इम्प्रूव्हमेंटची गरज आहे ती आम्ही करतोय. धुळे जळगाव महामार्गाच्या रुंदीकरणासाठी 98 झाडं तोडली जाणार. आतापर्यंत 40 ते 45 झाडं तोडली. तर महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवरील झाडं तोडण्यात येत असल्याची महानगरपालिकेची माहिती आहे. पर्यावरण प्रेमींमधून मात्र नाराजी व्यक्त. राज्य सरकारची भूमिका पंतप्रधानांच्या भूमिकेशी विसंगत. मोदी म्हणतात मातीच्या मूर्ती बनवा. तुमचा आग्रह पीओपीचा का? पीओपीच्या गणेश मूर्तींवरून हायकोर्टाचे सरकारला सवाल. सरकारनं आपलं धोरण नीट स्पष्ट करावं. कोर्टाचा आदेश. तर उद्या पुन्हा सुनावणी होणार. बुलढाण्यात अनुसूचित जातींसाठी उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. मलकापूर इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. बीड जिल्ह्यातल्या परळीत रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे महावितरणाची सेवा कोलमडली. अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित. जुना गाव परिसर रात्रभर अंधारात. सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे. साईबाबांच्या शिर्डीत 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात. उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्यामुळे आज रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार. प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्यास अखेर मंजुरी. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरींनी संसदेत माहिती दिली. आधी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा चलनात येणार. तर प्लास्टिक नोटांसोबत सध्याच्या कागदी नोटा देखील कायम राहणार. अर्ध्या पुणे शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. लष्कर जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशन यांच्या देखभालीच्या कामासाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. महापालिकेची माहिती. आदिवासी आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणामध्ये 24 तासात गुन्हे दाखल. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. तर आश्रमशाळेत अन्न पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचन चालकावर कठोर कारवाईचे निर्देश. बच्चू कडूंच्या टीकेला उईके यांचं जोरदार प्रत्युत्तर. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेची ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी. उंच उडीमध्ये रौप्य पदकात पटकावत इतिहास रचला. या स्पर्धेत उंच उडीत पदक पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्समध्ये शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी. पॅरा गोळाफेक प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. 20 वर्षांनंतर पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारताला सुवर्ण. याच प्रकारात भारताच्या शिल्पा शायलाची कांस्य पदकाची कमाई. हम बहुत खुश हैं हमारे देश के लिए मेडल ला के. हम आगे भी ऐसे ही मेडल लाते रहेंगे, अच्छी मेहनत करते रहेंगे और नेक्स्ट कॉमनवेल्थ की अच्छी तैयारी करेंगे. ये हमारे पैरा एथलीट का पहला गोल्ड है. ये मेडल लेके तो मैं बहुत खुश हूँ, लेकिन मुझे खुद को ही नहीं पता मेरा मेडल आ गया. 2-3 दिन बाद थोड़ा सा दिमाग में आएगा कि सच में ही मेडल आ गया. ऐसा लग रहा है जैसे कोई सपना लिया हो. 79 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये वल्लुरी अजय बाबूनं पटकावलं रौप्य पदक. तर केवळ 1 किलोग्रॅमने हुकलं सुवर्ण पदक. वडील श्रीनिवास यांनी 2010 मध्येच कांस्य पदक जिंकलं होतं. ओडिशातल्या जगन्नाथपुरीमध्ये मुसळधार पाऊस. संततधार पावसामुळे जगन्नाथपुरी जलमय. जनजीवन विस्कळीत. बालागंडीसह अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. बाजार, घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. आसाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुराची परिस्थिती आणखी गंभीर. शिवसागर जिल्ह्यामध्ये पुरामुळे हाहाकार. नवजान गावाला पुराचा आणि पावसाचा सर्वाधिक फटका. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं.